अश्विनी जयपाल, नवी मुंबई संवाद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य हळदीकुंकू समारंभ तसेच 20 भाग्यवती विजेत्या महिलांना लकी ड्रॉ मार्फत पैठणी तसेच प्रभाग क्रमांक 13 येथील किल्ले रांगोळी पारितोषिक वितरण सोहळा आणि महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे खास आयोजन करण्यात आले होते। आयोजक शिवसेना शहर प्रमुख तसेच विरोधी पक्ष नेते माजी नगरसेवक मनोज हळदणकर आणि समाजसेविका मनाली हळदणकर, नागरिकांकरिता खास आकर्षण तसेच सिने अभिनेत्री प्रणिता आचरेकर, मन धागा धागा जोडते नवा आणि 7व्या मुलीची 7वी मुलगी सिने अभिनेत्री यांच्या उपस्थितीत हळदीकुंकू समारंभ पार पडला। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले, त्यासह द्वारकानाथ भोई, राजू पाटील, रवींद्र पाटील, सुरेश भिल्लारे तसेच ठाणे जिल्ह्याचे उपमहापौर पल्लवी कदम तसेच मीनाताई शिंदे, नवी मुंबई जिल्हा संघटक शीतल कचरे आदी मान्यवर भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या।
महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. हळदी कुंकू म्हटलं की फक्त वाहनच नाही तर विचारांची देवाणघेवाण व्हावी याकरिता हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले जात असते. लहान मुलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते. यामध्ये लहान मुलांकरिता नृत्य गायनाचे कार्यक्रमाचे आयोजन देखील ठेवण्यात आले होते. महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी भाग्यवंती विजेत्या महिलांना पैठणी देण्यात आली. हळदणकर यांचं मी मनापासून कौतुक करेल, कारण गेले 22 वर्ष सातत्याने आपल्या प्रभागात सामाजिक, सांस्कृतिक आणि महिलांसाठी उपयुक्त असे कार्यक्रम ते सातत्याने घेत असतात. मला असं वाटतं एखाद्या कार्यक्रमाचं सातत्य ठेवणं, सातत्य टिकवणं ही फार मोठी काळाची गरज आहे आणि मला असं वाटतं की मनोजदादा ते करत असतात. आज सपत्नीक त्यांनी ह्याच्यात सहभाग घेतलेला आहे. मला असं वाटतं त्यांचं कार्य तर आहेच, पण ज्या अर्थी महिलेच्या मागे पुरुष असतो तसंच पुरुषाच्या मागे देखील महिला गंभीरपणे उभी राहते हे या ह्याच्यातनं दिसून आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की प्रभागातील महिलांना ज्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्यांच्यावर कौतुकाची थाप देणं हे फार गरजेचं असतं. आणि आज त्या माध्यमातून त्यांनी ह्या मंचावरती त्या महिलांचा देखील सन्मान केलेला आहे. तर खऱ्या अर्थाने मनोज दादांना माझ्याकडून शुभेच्छा आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून प्रोत्साहन. क्रमांक 14-13 या प्रभागामध्ये हळदणकर दादा, मनोज दादा सगळ्यांचेच दादा आहेत ते. कारण प्रेमाने जे आपल्याशी आपुलकीने वागतात ते दादा खरंच सगळ्यांसाठी प्रत्येक कार्यक्रम घेत असतात. आणि त्यांच्या बरोबर उभी असलेली म्हणायचे ह्या तर दादांबरोबर सतत प्रभागात वेगवेगळ्या प्रोग्राम अटेंड करणं, सामान्य महिलांपर्यंत योजना पोहोचवणं, त्यांच्याबरोबर कार्यरत करणं सतत हे चालू असतात. आणि दादा यांना सतत आपले प्रभागात कोविडमध्ये असो किंवा कुठलाही कार्यक्रम एवढ्या मोठ्या भव्य प्रमाणात करतात आणि आज सातत्यपणाने हे सातत्य 22 वर्ष त्यांनी टिकून ठेवलेलं आहे. तर माझं त्यांना खरंच खूप खूप शुभेच्छा आहे. आणि असंच दोघं दाम्पत्य सतत असे कार्यक्रम राबत राहू हीच विनंती. मस्त वाटतंय. म्हणजे मी इतक्या जवळ राहून पण मी फारशी ऐरोलीमध्ये आलेच नाहीये आणि मला इतक्या पहिल्यांदा मी ऐरोलीमध्ये अशा मोठ्या इव्हेंटसाठी आले आणि इतका सुंदर इव्हेंट झाला. तरी माझी मंगळागौर मिस झाली. मला फार आवडते मंगळागौर, पण इतक्या बायकांना बघून मला खरंच खूप छान वाटतंय. कारण की आपण असं म्हणतो की बायका आजकाल बाहेर जाऊन कामं करतायत, सगळं करतायत, पण काही बायका अजून नाही तसं करू शकत आहेत. पण त्यांना एंटरटेनमेंट आणि ही परंपरा आपण चालू ठेवली आहे. हळदी कुंकू, मंगळागौर ही सगळी परंपरा आहे आपली आधीपासूनची, जी फक्त बायकांना एकत्र आणून त्यांना थोडा विरंगुळा हवा असतो. आणि मला हे सगळं बघून खरंच खूप छान वाटतं. इनफॅक्ट आम्हाला ही शूटमुळे वगैरे कधी वेळच मिळत नाही आणि हे असं एन्जॉय करून ना एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन आणि छान वाटतं मला की अजूनही त्यांचं सुरू आहे, एन्जॉय करतायत. 100% जिथे आपण पाहतो शिवसेनेचा वारसा चालवला जातो, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. लाडक्या बहीण योजना ज्यांनी तळागाळापर्यंत अशा आपल्या अंगणवाडी सेविकेचा सत्कार असेल, किल्ले दर्शनमध्ये मिळालेल्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा असेल, त्याचबरोबर विविध कार्यक्रम आपण पाहतो. सातत्याने 24 वर्ष मनोजदादा हळदणकर रक्तदान शिबिर आहे. सर्वसामान्य लोकांची गरज, लोकांना काय हवं काय नको याचा विचार करत लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मनोजदादा करतात. आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक वारसा ते पुढं सातत्याने चालवतात. या त्यांच्या कामाला शुभेच्छा. शिवसेनेचं ब्रीद वाक्यच आहे 80% समाजकारण, 20% राजकारण. ज्यांनी हे ब्रीद वाक्य आमच्या अंगीकारले ते दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती अर्थात आमचा उत्सव. आणि या जयंतीचा औचित्य साधून गेल्या 18 वर्षापासून सातत्यानं जयंतीचे उपक्रम आमचे ठरलेले असतात. फक्त येणारा जयंतीचा रविवार हा कार्यक्रमाचा दिवस असतो, परंतु 26 जानेवारी रविवारी आल्यामुळे ते कार्यक्रम 1 आठवडा उशिरा झाला. 19 तारखेला रक्तदान शिबिर, 23 तारखेला फळवाटप, 24 तारखेला सामाजिक उपक्रम, नागरिक कामाचा शुभारंभ. आणि आज या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही व्यासपीठ बनवलं म्हणजे रांगोळी, किल्लास, नृत्य अशा विविध स्पर्धेचा पारितोषिक आणि हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी संपन्न झाला. मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करेन की आज दुर्दैव शर्करा योग या व्यासपीठावर घडला गेला. अनेक नामवंत आमचे पदाधिकारी या व्यासपीठावर आले, कौतुकाची थाप दिली
परंतु जे अपेक्षित आम्हाला काम असतं ते जर होत नसेल तर आम्ही आमच्या कामाच्या पद्धतीत थोडासा बदल करू इच्छितो आणि तो बदल या ठिकाणी करून आमच्या हातून घडला आणि सामाजिक दायित्व निभवताना हा बदल अपेक्षित असतो किंवा तो गरजेचा असतो आणि तो गरजेसाठी केलेला बदल या ठिकाणी लोकांना आवडला आणि भविष्यात आणखी कामं करण्याची संधी या ठिकाणी मला मिळेल अशी अपेक्षा बाळगतो, कारण काम तशा प्रकारचं या ठिकाणी सुरू आहे आणि हा एका मनोज हळदणकरचं काम नाही तर त्याच्यासोबत असणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी, युवा सेना, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी काम करतो, त्यामुळे कामाचं फलित या ठिकाणी मिळतं आहे. आणि आज आपण पाहताय 12:40 झालेले आहेत. कार्यक्रम संपत नव्हता. सुरू 7 वाजता झाला आहे पण संपला 12:40ला आहे. म्हणजे कामाचा हा माझा एक हातखंडा आहे की काम करायचं तर ते मनापासून करायचं आणि दिलखुलासपणे करायचं. ते मी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्याचीच परिणती या ठिकाणी आलेली आहे असं मी म्हणेन. आणि आज देशाची सेवा करून निवृत्त झालेल्या जगतापांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान झाला, बरं वाटलं. आणि लाडकी बहीण योजना ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवली त्या समाजसेविकांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित सन्मान केला. हा कार्यक्रम यापुढे अशाच पद्धतीने अशाच मोठ्या प्रमाणात राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो.